आपण बघताय माझा मिड डे बुलेटिनच्या सुरुवातीला आताच्या क्षणाची एक मोठी बातमी आहे। दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आडून दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आलाय। पोलिसांच्या गणवेशामध्ये दंगल भडकवण्याचा कट रचण्यात आला होता। जंतर मंतरवरती पेट्रोल बॉम्ब फेकण्याचा देखील प्लॅन आखण्यात आला होता। पाकिस्तानामधून हा दहशतवादी कट रचण्यात आल्याची माहिती मिळतेय। संशयित दहशतवादी हमीम मंडल याच्या चौकशीमधून या सगळ्या घटनेच्या संदर्भातला खुलासा झालेला आहे। तर आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आडून दहशतवादी हल्ल्याचा कट आखण्यात आलेला होता। हा प्लॅन आता उघडकीस आलेला आहे। पोलिसांच्या गणवेशामध्ये येऊन हा दंगल भडकवण्याचा कट रचण्यात आलेला होता। याचे काही पुरावे सध्या दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। जंतर मंतरवरती पेट्रोल बॉम्ब फेकण्याचा देखील प्लॅन होता असं पोलिसांच्या या तपासामधून उघड होताना दिसतं आहे। तर हा दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानमधून रचण्यात आला होता, आखण्यात आला होता, ऑपरेट केला जात होता अशी देखील माहिती सध्या समोर आलेली आहे। एकूणच आपल्या तपास यंत्रणांनी गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने तपास सुरू ठेवला त्यामधून संशयित दहशतवादी या सगळ्या कटाच्या प्रकरणामधील हमीम मंडल याची कसून चौकशी करण्यात आलेली आहे आणि या चौकशीमधून या दहशतवादी हल्ल्याचा कट आखण्यात आला होता हे समोर येताना दिसतंय। 20 जुलै 2026 ची ही दृश्य आपण बघतोय, जेव्हा जंतर मंतरवरचे जे विद्यार्थी होते, आंदोलक होते, ते संसद भवनाच्या परिसरामध्ये मोर्चा घेऊन निघालेले होते। त्यावेळेला त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला होता। जंतर मंतरवरचं आंदोलन सुमारे 36 दिवस चाललेलं होतं। केंद्रामधील एका मंत्र्याला राजीनामा देखील या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती द्यावा लागलेला होता आणि या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्याचा कट देखील करण्यात आला होता अशी माहिती सध्या समोर येताना दिसतेय। खरं तर या लाठीचार्जवरती देखील अनेक आरोप आतापर्यंत करण्यात आलेले आहेत। लाठीचार्जचे आदेश नेमके कोणी दिले? एकूणच या विद्यार्थ्यांवरती जेव्हा पोलिसांनी कारवाई केलेली होती त्यावेळेला पॅलेट गनचा देखील वापर करण्यात आल्याचं कळत होतं। बिहारमध्ये ज्यावेळेला अशा पद्धतीची घटना घडली तेव्हा चक्क AK-47 सारख्या रायफलचा वापर करण्यात आला होता आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांच्या गणवेशामध्ये ही दंगल भडकवण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती आहे। अबीर दत्ता आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। अबीर, जंतर मंतर पे जो प्रोटेस्ट इतने दिन चालू था वो सब हमने देखा है, लेकिन एक बड़ी वारदात अभी सामने आ रही है। कुछ लोग इसमें जो शामिल हुए थे जिनको अभी पुलिसकर्मी है उन्होंने मतलब उनकी पूरी पूछताछ चल रही है, उसमें से क्या बातें सामने आती हुई दिख रही है हमें? देखिए, कल हमने देखा कि जंतर मंतर के बारे में कोलकाता के जो बंगाल STF है, बंगाल STF की तरफ से जो ऑफिशियल्स है वो लोग बोले कि ये जो जंतर मंतर में जाके पुलिस की जो यूनिफॉर्म है वो कलेक्ट करके इन लोगों का कुछ मकसद था। वो ये क्या मकसद था उसके बारे में और भी ज्यादा इंफॉर्मेशन जानने के लिए उनको पूछताछ के जो प्रक्रिया है वो चल रहा है और उसके साथ साथ वो ये भी जानकारी मिल रहा है स्टेट के जो पूछताछ चल रहा है उसके बाद कि ये सादत जो भट्टी गैंग है, से भट्टी गैंग के बहुत सारा ऐसा हैंडलर है जो जिसके साथ ये हमीम मंडल का कनेक्शन है। वो बहुत सारा ऐसा मोबाइल नंबर मिला है जो मोबाइल नंबर +92 जो कोड है पाकिस्तान का, वो नंबर से उन लोगों का कनेक्शन है और ऐसा कुछ ऐप वो लोग यूज करना चाहते थे जो ऐप को कहीं भी वो कनेक्ट करके वो ऐप से बात करेंगे और उनका जो इंफॉर्मेशन वो लोग जो भेज रहा है वो इंफॉर्मेशन के बारे में किसी को भी मालूम नहीं चलेगा और पुलिस को भी संदेह नहीं होगा। ये सब कुछ और भी ज्यादा डिटेल में जानने के लिए उनका जो हिरासत में अभी वो है पुलिस के
और एसटीएफ के जो ऑफिसर्स हैं वो अभी पूछताछ की जो प्रक्रिया वो चला रहा है। अबीर जी, शुक्रिया, आपने ये पूरी जानकारी दी इसलिए। तर काही जणांना झारखंडमधून या प्रकरणामध्ये अटक करण्यात आल्याची देखील माहिती मिळते आहे। काही जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेले आहेत। पेट्रोल बॉम्ब फेकण्याचा देखील हा प्रयत्न करण्यात येत होता। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या भेटीगाठींवरून आता मित्रपक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली।